केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळतोय। नारायण राणे उद्या रत्नागिरीच्या राजापूर आणि जयगडमध्ये सभा घेतात। महायुतीचा सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघातनं उमेदवार कोण याची उत्सुकता असताना किंवा अधिकृतरित्या राणेंच्या उमेदवारीची घोषणा झालेली नसतानाही राणेंनी मात्र सभांचा धडाका सुरू केलाय। खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणेंसह उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांच्याही नावाची चर्चा आहे आणि ते इच्छुक सुद्धा आहेत। मात्र अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाहीये, पण त्यापूर्वीच नारायण राणे तयारीला लागल्याचं चित्र दिसतंय। अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, नाव कुणाचं निश्चित होणार हे आता अधिकृतरित्या माहीत नसलं तरी सुद्धा स्पष्टपणे नारायण राणेंच्या नावाला पसंती मिळताना दिसतेय। कशी तयारी राणेंनी सुरू केली या मतदारसंघात? यंदा साधारणपणे 4 दिवसांपूर्वी नारायण राणे अगदी कोकणामध्ये आले, त्यांची बांदा इथं जाहीर स्वागत झालं। त्यावेळी देखील आश्चर्य असं व्यक्त केलं होतं की मोठ्या संख्येने कार्यकर्ते बांदा म्हणजे जो गोव्यातून एअरपोर्टवरून येतानाचा एंट्री पॉइंट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, त्या ठिकाणी त्यांचं स्वागतासाठी कार्यकर्ते हजर होते। अगदी बूथ कार्यकर्ते मेळावे झाले। इकडे उदय सामंत किंवा शिवसेनेकडून देखील कार्यकर्ते मेळावे घेतले जात आहेत। उमेदवार महायुतीचा असेल असं सांगितलं जात आहे। पण इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की नारायण राणे जो केंद्रीय मंत्री पदावरती असलेली व्यक्ती आहेत ते, आणि आता त्यांचा सिंधुदुर्गात दौरा जो आहे तो आपण एकंदरीत समजू शकतो। पण आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर आणि जयगड इथं त्यांच्या 2 सभा होणार आहेत आणि त्यामुळे साधारणपणे एक राजकीय वर्तुळ हीच चर्चा रंगलेली आहे की अजूनही उमेदवार कोणी नाहीये अधिकृतपणे, पण राणे यांचा हा दौरा किंवा त्यांचा जाहीर सभा, कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, गाठीभेटी याचा नेमका अर्थ जो आहे तो काय घ्यायचा याचं कारण असं आहे की महायुतीतले इतर कोणतेही पदाधिकारी त्यांच्यासोबत उद्या असतील याबाबतची अधिकृत स्पष्टता अद्याप तरी झालेली नाहीये। पण नारायण राणे उद्या सकाळी राजापूरमध्ये असतील साधारणपणे 10च्या नंतर, आणि त्यानंतर त्यांची जयगड इथं सभा होणार आहे आणि त्यामुळं या सभेची उत्सुकता आहे। आणि एकंदरीत दोन्ही बाजूचे नेते किंवा महायुतीतले नेते असं म्हणतात की उमेदवार हा महायुतीचा असेल, अशा पार्श्वभूमीवरती नारायण राणे उद्या राजापूर किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर, जयगडमध्ये आल्यानंतर नेमकं काय बोलतात, कशा प्रकारची सुतोवाच काही करतात का, याकडे किंवा या अँगलने सगळ्यांचं लक्ष आहे, म्हणून या सभांना आणि दौऱ्याला महत्व आहे। ज्ञानदा, धन्यवाद अमोल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।